या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। दिवाळीला सुरुवात झाली असून बुधवारी दिवाळी पाडवा। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली। 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावे शासनाकडे अपलोड झाली आहेत। बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे। जून ते ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे शिवार खरडून गेले। उरली सुरली आशा देखील अतिवृष्टी आणि महापुरामुळे मावळली। संपूर्ण जिल्ह्यातील 6,04,641 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। त्यात 7,64,173 शेतकरी बाधित झाले। संकटातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला। मदतीसाठी 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढवली। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी 867 कोटी 39 लाख रुपयांचा निधी मिळाला। सुरुवातीला 2 हेक्टरच्या मर्यादेत 808 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाले। आता वाढीव 1 हेक्टरची 59 कोटींची भरपाई देखील मिळाली आहे। दरम्यान सुरुवातीला नदीकाठच्या बाधितांची नावे प्राधान्याने अपलोड करण्यात आली। आता उर्वरित शेतकऱ्यांची नावे अपलोड केली जात असून त्यासाठी तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार परिश्रम घेत आहेत। त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 8 दिवसात भरपाई जमा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।